वीक ऑफ असल्यामुळे मी अलारामच्या आवाजाने न उठता बाथरूममध्ये ओव्हरफ्लो झालेल्या नळाच्या आवाजाने उठली. तर नमस्कार सगळ्यांना. कालची वीक ऑफ असल्यामुळे मी उशिरा उठली आणि जशी उठली तशी आम्हाला शिल्लकचं काम लागलं. ते म्हणजे आज जसं आम्ही कूलर आणलं होता तशी साफसफाई झाली नव्हती त्या कूलरची आणि कूलरमधून वास येत होता. त्याच्यामुळे आज आम्हाला ठरवलं होतं आम्ही की आज उद्याकडे आम्हाला साफसफाई करायची. त्याच्यामुळे आम्ही पटकन ते घेतले आणि ते खोलल्यानंतर साफसफाई चालू केली. पण असं वाटलं नव्हतं की इतका वेळ जाईल म्हणून, कारण 10 ते 12 असे 2 तास आम्ही ती कूलरची साफसफाई करण्यातच घालवले. त्या कूलरच्या साफसफाईच्या नादामध्ये त्या कूलरच्या साफसफाई करण्याच्या कामात मी त्या 2 तासात 4 ग्लास पाणी पिलं. कारण मुंबईमध्ये गरमीच एवढी आहे, ऊन कमी तापतं आणि दमट जास्त होतं. पण आता भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन म्हटलं काहीतरी लवकर होणारं बनव. त्याच्यामुळे मी पटकन उडदाची डाळ घेतली आणि ती कुकरमध्ये लावली. तोपर्यंत त्यांना कूलर सेट करायसाठी बसलेले. त्यांना कूलर सेट करेपर्यंत मी इथलची खालची किचनची साफसफाई करून घेतली होती. कारण किचनही भरपूरच घाण झालं होतं. कारण मला ते स्क्रू ड्रायव्हर वगैरे सापडत नव्हते. त्याच्यामुळे मी जिकडं तिकडं शोधत होते आणि त्याच्यात पूर्ण डबे मी बाहेर काढून ठेवले होते. तर बाहेर काढलेला पसारा व्यवस्थित ठेवावा लागेल, त्याच्यानंतर काम करताच येत नाही. त्यामुळे मी ते आवरत होती. डाळ वगैरे घेतली, फोडणी दिली डाळीला आणि भाकर वगैरे बनवली. कारण जेवढं फास्ट होईल तेवढं बनवायचं, कारण गरमीचं वातावरण खूप वाढलं होतं. पूर्ण ओली झाली होती आणि त्याच्यानंतर मला फ्रेश व्हायचं होतं. पण असं वाटत होतं कधी स्वयंपाक पूर्ण होतो आणि कधी मी आंघोळीला जाते. त्याच्यानंतर स्वयंपाक मी केला आणि आंघोळीला गेली. आंघोळ झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. रात्रीच काल ताक आणून ठेवलं होतं, त्याच्यामुळे रात्री ते मस्त मसाला कोथिंबीर वगैरे टाकून बनवून ठेवलं होतं आणि दोघंही जेवायला बसलो. जसं गप्पा करत करत कूलरची साफसफाई केली तशीच गप्पा करत करत जेवणही केले. तर असा होता आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.